बांधून देण्याचं आश्वासनही दिलं होतं, मात्र त्या आश्वासनाची पूर्तता ही अद्याप झालेली नाही। परिणामी या मुलांचा हा संघर्ष सुरूच आहे। पाहूया आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेचा हा खास रिपोर्ट। पडायची सुद्धा भीती असते आणि मी स्वतः या पाण्यात पडलेली। 9 वर्ष झाली तसं असंच चालू आहे आमचं। भीती वाटते पण आता शिक्षणासाठी जावंच लागणार ना। मग तू असाच जातो रोज? भीती नाही वाटत तुला? वाटते। मग शाळासाठी जावं लागतं। खूप भीती वाटते, साप येते। त्या ठिकाणी जर मार्ग काढायचा असेल तो रस्ता बुडणार आहे, रस्ता केला तरी त्या ठिकाणी आपल्याला पूलच तयार करावा लागणार आहे। जवळजवळ 90 कोटी रुपये त्याचा खर्च येणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या भीव धानोऱ्यातील ही सगळी पोरं आपला जीव धोक्यात टाकून शाळेसाठी जातात। खरं तर आपण पाहिलं तर हा एक तराफा आहे आणि तराफ्यावरती हे बसतात आणि ही जी नदी आहे ही नदी ते क्रॉस करतात। गेल्या वर्षानुवर्ष त्यांची ही कसरत सुरू आहे। मध्यंतरी शासनाने यांना एक बोट दिली, मात्र तिला चालवायला कोणी नाही आणि त्यात पेट्रोल कोणी टाकायचा हा प्रश्न आहे। कारण की ही सगळी जी पोरं आहेत ती गोर गरिबांची आहेत, म्हणजे पहिलीपासून ते 10वी पर्यंत शिकणारी ही पोरं रोज अशाच पद्धतीनं हा शिक्षणासाठीचा त्यांचा संघर्ष करतात। माझ्या मागे हा जो बसलेला मुलगा आहे तो शाळेत जातोय, या 2 मुली जात आहेत आणि मागे जर आपण पाहिलं तर अगदी एक पहिलीतला म्हणजे 6 वर्षाचा मुलगा आहे, तो देखील जीव धोक्यात टाकून शाळेमध्ये जातो। किती वर्षांपासून तुमचं हे सगळं सुरू आहे? 10 वर्षापासून। बरं, काय काय अडचणी येतात? या जर पाणी आल्यावर जाता येत नाही, शाळा बुडते जास्त, लाटा चालू असल्यावर काय अशा लाटा जर असल्या तर पडायची सुद्धा भीती असते आणि मी स्वतः या पाण्यात पडलेली। बरं, पोहता येतं तुला? नाही। या सगळ्याबाबत तुम्ही कुणाला बोललात का? असं आमचे हाल सुरू आहेत, हे सुरू आहेत, कधी बोललात कुणाला? बोललो ना। मग बोललो होतो, मग त्यांनी आम्हाला एक बोट दिली होती। बोट आहे पण तिला म्हणजे पेट्रोल नाहीये, चालवायला कोणी नाहीये। बरं, आपण जर पाहिलं तर ती लहान मुलं देखील तिथे आहेत, त्याच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात, त्याचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकूयात। पण आता आपण पाहतोय की हा कसा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षातून या मुलांचं शिक्षण घेण्यासाठी ही नदी पार ते करतात। किती वर्षापासून तू असाच या तराफ्यावर करते प्रवास? 5। बर, आणि मला एक सांग, भीती वाटते? हो। कशाची भीती वाटते? पाण्याची। साप बी येतात का? हो। मग खूप भीती वाटते, साप येते। खरं तर या मुलांच्या संघर्षातूनच हायकोर्टानं सुमोटो या ठिकाणी याचिका दाखल केली आणि इथला जो पूल आहे तो बांधण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले। याच प्रश्नावरून विधानसभेमध्ये आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी मांडली। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये सभागृहात हा पूल बांधण्याचं आश्वासन दिलं, मात्र अजून तो पूल बांधला गेला नाही आणि त्यामुळे वर्षानुवर्ष या मुलांचा संघर्ष सुरू आहे शिक्षणासाठीचा। सभापती महोदय, हा गंगापूर तालुक्यातील ॲक्च्युअली जायकवाडीच्या बॅकवॉटरचा प्रश्न आहे। भीव धानोरा नावाच्या गावातली एक वसाहत पूर्णपणे पाण्यामध्ये असते। मग भीव धानोरा तो कोंडापूर 5-6 गाव आहेत पुढे, त्यांना जायला पावसाळ्यात रस्ताच नसतो। तर मी तुम्हाला विचारलं होतं हा रस्ता आपण करून देणार का ह्याच्या मार्फत? नुसता जर रस्त्याचा प्रश्न असता तर 1 मिनिटात झालं असतं, पण नुसता रस्ता नाही, त्या ठिकाणी जर मार्ग काढायचा असेल तो रस्ताही बुडणार आहे, रस्ता केला तरी त्या ठिकाणी आपल्याला पूलच तयार करावा लागणार आहे। जवळजवळ 90 कोटी रुपये त्याचा खर्च येणार आहे।
आणि म्हणून हा 90 कोटी रुपये खर्च जलसंपदा विभाग करू शकत नाही. आणि म्हणून मग या संदर्भात निश्चितपणे ग्रामविकास विभाग असेल किंवा PWD विभाग असेल यांच्याशी चर्चा केली जाईल आणि काय मार्ग काढता येईल ते बघितलं जाईल. आम्ही अनेक प्रयत्न केले. याची वस्तुस्थिती अशी का स्वतः सभागृहामध्ये याची लक्षवेधी झाली आणि त्यावेळेचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आताचे मुख्यमंत्री, यांनी पूल बांधण्याचं आश्वासन दिलं. मात्र प्रत्यक्षात एस्टिमेट झालं, सगळं झालं, मात्र त्याला बजेट त्या ठिकाणी पडलं नाही. तर आमचे असे म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी त्या कामाला लवकरात लवकर बजेट पडावं आणि कार्यारंभ आदेश मिळावा. मुला घरी येऊस तर झोप नाही येत, बसणं नाही, उठणं नाही, सारखं पाहत राहायचं असं पाण्याकडे, कधी येऊन राहिले, कधी येऊन राहिले, कधी येऊन राहिले. मग आता एवढे लेकरं यायचे, भीती नाही वाटत तर म्हणजे काय असतं. गाववाले काय गाववाल्याला काय घे नाही, गाववाले म्हणते तुम्ही भाड्यानं घर घेऊन राहा. खरं तर केवळ मुलंच नाही तर आबालवृद्ध, दवाखान्यात असलेले व्यक्ती, त्याचबरोबर इतर जे कोणी लोक असतील त्यांचा देखील असा संघर्ष सुरू आहे. जायकवाडीत हे गावाला खरं तर विस्थापित केलं गेलं आणि त्यानंतर हा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. आता तरी शासनाला जाग येईल आणि ते या मुलांच्या संघर्ष संपवतील आणि त्यांना पूल बांधून देतील अशी आपण अपेक्षा करूया. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. आणि या बातम्यांसोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा.